पाटीलची नोटीस आहे माझ्या. आकाश पाटीलची नोटीस आहे माझ्या. बँकेचा अधिकारी बदलू शकतो नाही बघा. ते पहिलं मला अगोदर हे द्यायला पाहिजे. एक मिनिट. DM ऑर्डर तुम्हाला केलेले आहे. बँकेचे त्यांचे कोणाचे काय पत्र घ्यायचे हे मी बघणार, तुम्ही नाही बघायचं. निलेश पाटीलने करायचा का आकाश पाटीलने करायचा त्याची काळजी करायला मी आहे की इथं. तुम्हाला तुमच्या प्रोसिजरप्रमाणे कोऑपरेट करा. ऐका, तुम्हाला जे DMने सांगितलं आहे बरोबर, ती ताबा कारवाई करायची एकतर्फी ऑर्डर आहे. एकतर बँकेने काही मुद्दे आहेत तर यांना सांगितले नाही DMला बरोबर, एकतर्फी मग तुम्ही कोर्टात जायला पाहिजे होतं. तर जायचं ना कोर्टाला. आता नाही कोर्टात जायचं. कुठं? तुम्ही नाही. काय म्हणता ताबा द्या. हा, तर त्यांनी 30 जायला दिवसात पाहिजे ना कधी जा कोर्टात. कोर्ट. हे बघा प्रॉब्लेम तुम्हाला आहे, तुम्ही कोर्टात कधीही मी- जाऊ शकता. हा, मी जाऊ आम्हाला शकतो, काही मी नाही प्रॉब्लेम बोलत नाही. नाही. आता तसं तुमच्याकडे त्यांनी स्टे ऑर्डर आहे का? ते ऑर्डर मी DRT पैसे भरायला DRT ऐका ना, मी आहे पैसे का? भरायला तयार आहे ना. त्यांनी मग आता काय भरले मला आता? मी लेटर दिले की त्यांना. आतापर्यंत का नाही भरले? तर मी 1 वर्ष गेली 1 काय वर्ष करताय झालं तुम्ही? शूटिंग करते शूटिंग करतो. शासकीय कारवाई हा, आहे. ठीक आहे ना. बँकेची शूटिंग चालू आहे. बँकेचं सरकारी तुम्हाला कामात देण्यात ऐका 1 मिनिट मॅडम, आम्ही पण करू शकतो सरकारी ना मॅडम. कामात असं कुठेही लिहिलं नाही की शूटिंग करू करी नका. नका. येईल. बरं ताबा कारवाईला कोऑपरेट करा, नाहीतर नाही. फोर्सचा वापर करावा लागेल. तुम्हाला जर तुमच्याकडे एक स्टे तारखेला ऑर्डर ऑर्डर आहे का? मी पैसे भरायला तयार आहे ना तुमच्या मॅडम. पद्धतीने सांगा. मी पैसे भरायला तयार आहे ना. बँकेचे पैसे आत्ताही माझा हिशोब द्यावा, मी जागेवरती पैसे देतो साहेब. मी नाही म्हणत नाही. 1 वर्ष झाले साहेब, पत्र व्यवहार चालू आहे ना. त्यांचे पत्र व्यवहाराची काय गरज आहे? बिना पत्रात कसं होणार आहे? काही मला जे यांनी जे कर्ज दिलंय तुम्ही ते जाऊन गेले भरले का पैसे जाऊन? कुठं पैसे, अहो मी लेटर दिले, मी RBI सगळ्यांना मेल केलेले आहेत सगळ्या गोष्टीला. मी कागदपत्रात साहेब सगळे क्लिअर पत्राने आहे. ज्या दिवशी कोर्टात जाईल त्या दिवशी मॅटर क्लिअर होते. पत्राचा काय विषय आहे ते? आता पैशावर हिशोब तर द्यायला लागेल ना तुम्ही साहेब. गेले माझे कधी कोणतेच तर? डॉक्युमेंट स्टेटमेंट सगळं मला दिलेलं नाही. का बरं तर नाही बाकी दिले? काय माहिती. पण तुम्ही गेलते का तिथं? हा, दाखवा ती रिसिव्ह त्यांची. हे काय रिसिव्हर आहेत कॉपी दाखवा ना. त्यांच्याकडे पण असतील. तुमच्या दाखवा तुमच्या. हा, असतील ना. बाकीचं पुढचं ते सांगू नका कोर्टात इथं. कोर्टात सादर इथं करू हे ना साहेब. कोर्टात सादर ते मी ऐकून घ्या. DM साहेबाला दाखवलेलं, तिथं पाठवलेलं आहे. बाकीचं ऐकून यांच्याकडे घ्या. पाठवलं. ऐकून घ्या. आज जे आहे मी- ना, आज ताब्यासाठी एवढे दिवस का केले नाही तुम्ही? कुठं? आज ते ताब्यासाठी आलेत का नाही? हा. तुम्ही अडचण करू नका तर त्याला. मी मागच्याच महिन्यात साहेब त्यांना लेटर पण दिलंय. हे लेटरचं काय करणार नाही, तुमच्या? नाही. इतके अहो, दिवस लेटर पैसे सगळं का भरले नाही कागदोपत्री तुम्ही? सगळं कागदोपत्री आहे साहेब. बिना कागदात काही कागदपत्राला नसतं. महत्व नाही तर पैसे भरा ना त्यांचे. मग आता इतके दिवस का भरायला भरले तयार नाही? आहे, द्या म्हणा हिशोब आत्ता जागेवरती. लगेच तुमच्या समोर मॅडमच्या समोरच मी बसून देऊन टाकतो. त्यांना जे लेटर दिलंय ना तेवढं वाचा म्हणा. त्यांच्याकडे आहे, वाचून दाखवा म्हणा. एवढे दिवस का भरले नाही? कुठं साहेब वाद आहेत आमचे, बँकेचा आणि आमचा वाद आहे हा. बरोबर आहे आता का? ताबा- त्याच्यामध्ये ताबा त्यांनी नाही, घ्यायच्या DM ला टायमाला काहीतरी तुम्ही खोटं लागले. सांगितलं आणि ऑर्डर काढली. ऑर्डर आहे का नाही? हा, ऑर्डरला एक काय तारखे अडचण करताय तुम्ही? 1 तारखे आहे ना साहेब. ते नाही, आपल्याला जाणं हे कलेक्टरचं काम आहे, DM चं काम आहे. दोन्ही पार्ट्यांना समोर बसवणे आणि हे तुम्ही करणे. ऐकून घ्या. हळू आवाजात बोला. नाही, ऐकून घ्या. माझा आवाजच नाही. एक महत्वाचं कारण काय आवाज सांगता मला ऐकून घ्या. वाढवता येतोय. महत्वाचं कारण एकच आहे की ज्या वेळेला तुम्हाला तुमच्यावर कारवाई झाली की नाही आता, तर ती तुम्ही पुढे आपल्यालाच जा ना. तुम्ही आता अडचण करायची काय नाही, गरज नाही, आता आधी दुसऱ्या ऑर्डरला अडचण करायची नाही ना. ऑर्डर 1 तारखे आहे ना ती. एक तर्फे तुम्हाला काय म्हणलं ऑर्डर आहे ना 2023 ला ऑर्डर निघाली आहे तेव्हा चॅलेंज करायला पाहिजे होती. 2 वर्ष कशासाठी बसलाय तुम्ही? तर मॅडम 2 हे वर्षापासून आता बोलून कारवाई 2 वर्षापासून करणार पत्र नाही. व्यवहार चालू आहे. मला साधं एक वाक्य सांगते मी. हा. हे इथं तुमच्याकडे हायकोर्ट स्टे ऑर्डर किंवा DRT स्टे ऑर्डर दोन असेल गोष्टी पाहिजे. तरच ही कारवाई काय थांबेल. करू नका. जर पैसे पैसे भरायला तयार असेल समोरचा माणूस तरी आज ऑर्डर आम्ही इथं तरी यायच्या थांबू आधी तुम्हाला शकते. काय इतके करायचं दिवस होतं ते करायचं होतं. इतके इथं दिवस आम्ही काय आल्यावर केलं नाही? नाही. इतके दिवस बँकवाले कॉपरेट करत नाहीत ना साहेब. काय काय करत करणार त्याला? नाही? काय माहिती का नाही? आता तुम्ही पैसे ऐकून हे घ्या. बघा, हे बदलत चाललेत. ऐकून आता घ्या. हा माणूस बदललेला मलाही माहित नाही. मला काय बँकेचे ऐकून घ्या. कर्मचारी बदलणार नाही. कर्मचारी बदलणार नाही. बदल्या होणाऱ्या साहेब, पोस्ट आहेत तर त्या. मॅडम आता हे माझ्यावर आता उद्या मी ऐका नाही, गेले तरी माझ्या माझ्याकडे जागी कारवाई कोणी करायला असेल तर कशामुळे तो आले? कारवाई करणार. माझ्याकडे कारवाई करायला कागदपत्र बघूनच आलेत ना. तशी मी कागदपत्रही दिलेत ना त्यांना. तुम्हाला साधं बोललेले एकच वाक्य सांगते मी. हा. तुमच्याकडे हायकोर्टचा किंवा DRTचा स्टे असेल तर मी ऐकून पैसे घ्या. भरायला तयार आहे मॅडम. ऐकून मी घ्या. पैसे भरायला तयार मग आहे. हे कालपर्यंत येऊन ऑफिसला बोलायचं होतं. इथं दिलेलं आहे तुम्हालाही मी लेटर दिलेलं आहे. पत्राने मागच्या काय वेळेस होत दिलं त्याचं मला तुम्ही ओरडू काही नका. उत्तर दिलेलं नाही. ओरडू नका. नाही नाही, माझा आवाजच तो आहे मॅडम. पोलीस माझा आवाज ए भाई. बोलवा. पोलीस मागा. हे बघ साहेब, ऐकून घ्या. तुमचं जेवढं काम आहे तेवढं तुम्ही करू शकता. काय काम आहे माझं? तुमचं प्रोटेक्शनच काम आहे. बाकी मग काय व्यतिरिक्त काही करायचं? नाही. प्रोटेक्शन म्हणजे काय? मग तुम्ही लोकांना अडवता का त्यांना अधिकार? अडवत नाही, मी पैसे भरायला तयार आहे. लेटर अडवत दिलेलं नाही, काय आहे. करतात आता? आता नाही काय चालू अडवत तुमचं? नाही. नाही यांचं प्रोसेसला आलेत ना ते मॅडम. हा,
पण मागत नाही तर काय करता मग? तर त्यांनी मी पैसे भरायला तयार आहे. कलेक्टर साहेबांनी त्यांना सांगितलंय काय? समोरचा माणूस जर पैसे द्यायला तयार असेल तरी ऑर्डर कॅन्सल करायची आहे. कसं सांगितलं ऑर्डर आहे का तुमच्याकडे? ते काय त्यांच्याच ऑर्डरवर लिहिलेलं आहे. त्यांच्याकडे त्यांनी जी नोटीस दिली त्याच्यावरच लिहिलेलं आहे. काय लिहिलंय? दाखवा तुमच्याकडे दिलेलं काय दिलंय? ते काय दाखवा काय ऑर्डर दाखवा दिली? notice. दाखवा नोटीस पुढे काय इकडं बघा, वाचा. तुम्ही काय नोटीस दिली त्यांना? नेहमी भांडून काम होत नाही ना होत नाही ना. मलाही म्हणायचं नाही. तिथं हायकोर्ट पाहिजे DRT स्टे ऑर्डर तुमच्याकडे 2 वर्ष वेळ होता. ही काय काल आलेली ऑर्डर नाहीये. 2023ची ऑर्डर आहे. 2 वर्षात पैसे का नाही भरले? कुठं काय यायचं? ते घ्यायला तयार नाहीत ना मॅडम. काय घ्यायचं? पैसे घ्यायला तयार नाही का? बँक काय माहिती काय माहिती ना तुम्ही मनाने तुम्ही म्हणून तेच खरं का? तोंडी आदेशात तुम्ही बोलता म्हणजे नाही कागदोपत्री बोलतात. दाखवा ना मग पुढं.